थँक्यू सो मच. आपण आवाज ऐकत होतात खऱ्या अर्थानं अतिश सरांचा. मी क्रिकेट समालोचक तुमच्यामधीलच एक मित्र अर्थातच निखिल पडते मॅन फ्रॉम अलिबाग घेऊन चलतोय मैदानाच्या वरती, जिथे अगदी आपण पाहतोय ना दोन नावाजलेले संघ. एका बाजूला नवजीवन मुळेखंड असेल, एका बाजूला आर्यन स्पोर्ट्स गोठवली असेल. सर दोन्ही संघाचा 12वा अतिरिक्त एक सक्षम प्रतिनिधी, अतिरिक्त एक खेळाडू आमच्यापर्यंत लगेचच पोहोचवायचा आहे. इथे मला वाटते गोठवलीचा आलेला आहे. यस, थँक्यू सो मच. मुळेखंड संघाचा एक खेळाडू, तिथपर्यंत सामना चालू होणार नाहीये. मुळेखंड संघ प्लीज रिक्वेस्ट. यस, 12वा खेळाडू म्हणजे एखाद्या कोणत्या खेळाडूला जर बाहेर यावं लागलं तर तोच खेळाडू आतमध्ये जाईल, असा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो. लगेचच मुळेखंड संघ ड्रेसअप मध्ये यायचा आहे. यावरती या, चला सामना चालू करूया. थँक्यू सो मच. सामन्याला होतीये सुरुवात. अगदी पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज चालू झालाय. पहिला चेंडू हा प्रचंड वेग आहे, खोलात टाकलेला चेंडू कव्हर्सच्या डोक्यावरून अगदी देखणा फटका. चेंडू वन बाउन्स दणदण करत सीमारेषेच्या बाहेर. चौकार. Pavilion, DJ, come on. एक लाईन ऐकायला मिळते, ती म्हणजे आक्रमकतेला क्षणभिंगुरतेचा शाप असतो मित्रांनो. आक्रमकता मैदानाच्या वरती दाखवली गेली अगदी, परंतु क्षणभिंगुरता झाली ही गोलंदाजाकडून आणि त्रिफळा तिथे उद्ध्वस्त देखील झाला फलंदाजाचा. पहिल्या चेंडूवरती अगदी चांगला फटका आला होता, दुसऱ्या चेंडूवरती संयम दाखवण्याची गरज तिथे थोडीशी होती, परंतु अतिघाई ही संकटात नाही असं नेहमी आपण म्हणत असतो. आणि अगदी त्याच टप्प्यावरती चेंडू फेकला गेला खोलवर पद्धतीचा चेंडू. अगदी थेट यष्ट्यांची भेट घेणारा चेंडू मैदानाच्या वरती होता. मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आहे. पुनरागमन केलं जातंय. एक लांब पल्ल्याचा रन पंचांकडून गाठ देखील घेतला जातोय. अर्थातच खेळण्यासाठी सज्ज होतोय नौका फलंदाज विकी. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला इथे पाहायला देखील मिळतोय. स्वतःसोबत प्रामाणिक राहा, कामगिरी चांगली ठेवा, मग बघा विरोधक देखील तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील असं म्हटलं जातं. राईट, मोर द विकेट सज्ज झालाय गोलंदाज पुन्हा एकदा. पुढे सरसावून फटका उडवलाय चेंडूला फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेग क्षेत्राच्या इथून चेंडू ट्रॅव्हल वन बाउंड सीमारेषा पार. दर्जेदार चौकार. अगदी रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमीच जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. वेळ बदलली आहे फलंदाजाची आता. आक्रमकता फुलटॉस स्वरूपाचा हा चेंडू मैदानाच्या वरती चालला बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग क्षेत्राच्या इथून 4 धावांसाठी चौकार. तिसऱ्या पंचांकडे मागणी असेल रेस्ट हाईट साठी. या दरम्यान आपण पाहतोय निकेतन दादा कुशाल भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही आपण स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करत आहोत. आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडून इशारा आलेला, इट्स अ नो बॉल. आपण पाहतोय
वेस्ट हाईटच्या वरती चेंडू तिथे आढळला आणि अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू आणि नो डाऊट एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट असणार आहे. मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय प्रत्येक नो चेंडू गणिती मोठा फटका खेळण्याची तिथे संधी असेल. ॲज अ ऑफिशियल्स म्हणून आपण पाहतोय प्रतीक सर असतील, प्रतीक घरत असतील, मुकेश सर असतील, शेवा गावाला बिलॉंग्स करणारे हे पंच आपण इथे पाहतोय. इट मोर द विकेट. त्यावेळेस हा चेंडू देखील उडवलाय, मोठा फटका, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक परंतु झेलेला महत्व नाहीये, झेल सुटतोय तिथे एका सोबत दुसरी धाव. काय होणार पूर्ण का? आणि इथे झाली आहे 2 धावा पूर्ण झाल्यात. मैदानाच्या वरती अगदी धावांसाठी घाम गाळला जातोय, जिद्दोजहद केली जातीये मैदानाच्या वरती. चांगली फलंदाजी आहे, चांगली गोलंदाजी आहे, चांगलं क्रिकेट आपल्याला इथे पाहायला देखील मिळतीये. ऑन स्क्रीन आपण पाहतोय अगदी थेट प्रक्षेपण चांगलं केलं जातं इथे झी क्रिक्सच्या माध्यमातून, अगदी युट्यूबच्या वाहिनीच्या माध्यमातून जोडल्या जाणाऱ्या रसिक मायबाप प्रेक्षकांचं करूया सहर्ष स्वागत. या दरम्यान आपण पाहतोय अभिजित दादा मांडलकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही आपण या स्पर्धेमध्ये करतोय स्वागत. वळीया मैदानाच्या वरती अगदी प्रचंड गतीने गोलंदाजी केली जाते. सन्माननीय अभिजित दादा, विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आणि या क्रिकेटच्या स्पर्धेचा मनमुराद आनंद इथून घ्यायचा आहे. वेलकम ऑन बोर्ड, वेलकम ऑन डाईस. अभिजित दादा यायचंय आणि व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचा. वळीया मैदानाच्या वरती चालू झालाय गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट, बाजू निवडली जाते. पुढे सरसावून पदलालित्य फुटवर्कचा वापर मैदानाच्या वरती अगदी 38 सर्कलच्या वरून चेंडू खेळला जातोय. तिथे एका सोबत दुसरी देखील धाव आली आहे. डोळ्यांचं पापणं लवतंय ना लवतंय, चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला देखील मिळतीये. अगदी आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसरा सामना सर्वांच्या भेटीला. नाणेफेकीचा कौल झाला. नाणेफेकीचा कौल आर्यन स्पोर्ट्स गोठवली या संघानं जिंकला. सांगितलं आम्ही पहिली गोलंदाजी करणार. 4 षटकांचा आपण सामना अनुभवतो. इथे समोर आहेत नवजीवन मुळेखंड हा संघ. यावेळेचा हा चेंडू अगदी अफलातून होता, निघालाय फलंदाज, लिडिंग एज फलंदाज ठरतोय तिथे बाद. जावं लागतंय तंबूच्या आशेला. आउट. आणि डीजे देखील राम आहे. राम नावामध्ये ताकद भरपूर आहे. अगदी आपण पाहतो हिंदू धर्माबद्दल सांगायला गेलं ना तर हिंदू धर्मात 33 कोटी देव असल्याचं सांगितलं जातं. पण कोटी म्हणजे हा शब्द आहे ना, हा जर पाहायला गेलं तर संस्कृत भाषेमध्ये 33 प्रकारचे देव असं सांगितलं जातं. त्याच्यात 8 वसू येतात, 11 रुद्र येतात, 1 इंद्र येतो, 12 आदित्य आणि 1 प्रजापती मिळून हे विश्व सांभाळत असतात. आणि ब्रह्म विष्णू महेश मिळून अखंड ब्रह्मांड सांभाळत असतात असं देखील हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलं जातं. याच्याबद्दल देखील चर्चा केली जाईल, कारण का अतिशय अलीकडच्या काळामध्ये लहान मुलांच्या हातामध्ये आपण काय पाहतोय, आपण पाहतोय फेसबुक पाहतोय, इंस्टाग्राम पाहतोय, लिंक्डइन पाहतोय, थ्रेड पाहतोय, असे प्रचंड प्रकार पाहतोय. परंतु आपला अध्यात्म आहे, आपली स्पिरिच्युअलिटी आहे, ही कुठेतरी मागे पडत चालली आहे. आपण एका लहान मुलाला विचारलं की महाभारतातला कर्ण कोण, त्याला माहित नसेल. काय केलंय ते त्याला माहित नसेल, तर ते त्याला सांगायची गरज अलीकडच्या काळामध्ये आहे. वळूया मैदानाच्या वरती. इथे नौका गोलंदाज येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. स्वराज येतोय. स्वराज आता राज करणार का मैदानाच्या वरती? अगदी हाईट कम फाईट जदा जर्सी क्रमांक 23 परिधान करून मैदानाच्या वरती आता समोर डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय. अगदी आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आहे तो म्हणजेच धीरज टू स्वराज असं द्वंद्व मैदानाच्या वरती चालू झालाय. स्वराज षटकातील पहिला चेंडू राऊंड विकेट, फटका उंच आकाशामध्ये, अप इन दी एअर आणि तिथे झेल सुटतोय. अगदी हा अफलातून डाग लगने से कुछ अच्छा हो जाए तो डाग अच्छे है असं मी नाही सर्फ एक्सेल सांगत असतं. आणि तिथे आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला देखील मिळते. कौतुकास पात्र कामगिरी क्षेत्ररक्षण अफलातून आहे. एफर्टसाठी आहे ना
10 पैकी 20 गुण द्यावे लागतील. कारण का बघा ना, वय वर्ष कमी आहे, परंतु क्रिकेट बद्दल असणारं प्रेम असतं, काय असतं, क्रिकेटचं वेड काय असतं, क्रिकेटची जिद्द काय असते, क्रिकेटची चिकाटी काय असते, क्रिकेटमध्ये केली जाणारी मेहनत काय असते, क्रिकेट म्हणजे आदर, क्रिकेट म्हणजे सन्मान, असं सर्व काही आपण म्हणत असतो. पुनश्च एकदा गोलंदाज स्वराज तयार झालाय. यावेळेचा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा खालच्या बाजूने राहत असताना मैदानाच्या वरती एक धाव पूर्ण झाली आहे. याच दरम्यान मी इन्व्हाइट करीन अतिथी कक्षामध्ये मुलेखंड गावाचे आणि मुलेखंड संघाची माजी खेळाडू, खरं तर खूप वर्ष क्रिकेटमध्ये योगदान दिलेलं सन्माननीय अशोकदादा मांडेलकर यांना विनंती आहे की आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता अतिथी कक्षामध्ये यावं आणि इथून कार्यक्रमाचा आणि मॅचचा आनंद घ्यावा. या तुमचं या ठिकाणी आपण स्वागत करू. पहिलं सत्र चालू आहे. पहिलं सत्र म्हणजे असं म्हटलं जातं ना की शांततेच्या काळामध्ये तुम्ही जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडवावं लागतं. मैदानाच्या वरती शांततेचा काळ म्हणजे पहिलं सत्र चालू आहे. घाम गाळावा लागणार आहे. दोन्ही खेळाडूंना चालू झालाय. बेटा मुर्दा विकेट फसवलंय अडवणूक इथे एस्टनच्या मागे चेंडूची अगदी अप्रतिम केली जाते. डॉट चेंडू आलाय मैदानाच्या वरती. बघा ना, अगदी या चेंडूला जवळून पाहायला गेलं तर टप्पा पडल्याच्या नंतर अगदी अतिरिक्त उसळी थोडासा ऑफ कटर चेंडू होता. बाहेरच्या दिशेनं वलय प्राप्त करत असताना फलंदाजाला समजलं नाही. आडवा बॅटनं फटका खेळण्याचा तिथं प्रयत्न केला गेला होता. यावेळेचा हा चेंडू अंगावरती आला होता. छातीचा वेध घेणारा कॅच ड्रॉप. झेल सुटतोय. चुकीला माफी नाहीये. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती झेल पकडावे लागतील. पकडो कॅचेस जितो मॅचेस असं म्हटलं जातं आणि तेच झेल मैदानाच्या वरती सोडून चालणार नाहीयेत मित्रांनो. कारण काय हे क्रिकेट आहे. इथे राजाची रंक आणि रंकेचा राजा व्हायला मिनिटाचा सेकंद सुद्धा अपुरा असतो. आपण जर पाहिलं कित्येक महान क्रिकेट खेळाडूंनी सांगितलेलं आहे की क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती क्षेत्ररक्षण हे प्रचंड महत्व दिलं जातं. क्षेत्ररक्षण हे फार महत्वाचं असतं. ते क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. एटा मराउंड विकेट आपण पाहतोय. बॅटनं स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळला जातोय. तिथून फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक येईल फेकी करेल तिथपर्यंत इथे एका धावेची पूर्तता. एक धाव पूर्ण होतीये. एका धावेसोबत धावफलकावरती 22 धावा 22 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. अगदी जर पाहायला गेलं तर सेन्सेशनल क्रिकेट मेरिटनुसार खेळलं जाणारं क्रिकेट काय असतं हे आपल्याला पाहायला मिळते. बघा, एखादा वाईट चेंडू आला तर त्याचा समाचार घेतला जातोय. चांगल्या चेंडूंना सन्मान दिला जातोय. हेच तर क्रिकेट असतं. हीच तर चांगल्या फलंदाजांची ओळख असते. चालू झालाय गोलंदाज पुन्हा एकदा. प्रचंड गती आहे. उडवलाय चेंडू पाठवलाय तो म्हणजे सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बघा, दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती आपण पाहतोय इथे धावा पूर्ण झाल्यात. त्या म्हणजेच 28 धावा. पहिल्या षटकानंतर आपण पाहतोय 17 धावा आल्या होत्या. त्यानंतरच्या या षटकामध्ये आलेल्या 11 धावा. एकंदरीत धावफलकावरती 28 धावा. बघा, न्यूटनचा तिसरा नियम काय सांगतो माहितीये का? एव्हरी ऍक्शन देअर इज अ इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. मैदानाच्या वरती जसा चेंडू बॅट वरती आला ना सर, त्याच वेगानं फेकून दिला तो म्हणजे सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. अगदी जर तुम्ही या विकेटचं निरीक्षण केलं ना जवळून जाऊन, आम्ही देखील सकाळी तिथे निरीक्षण केलं. अगदी चौथा दिवस आहे क्रिकेटच्या स्पर्धेचा. एक छोटासा खड्डा देखील आढळला ना तर आम्हाला येऊन सांगा. खड्डाच नाहीये म्हणजे किती प्रचंड मेहनत केली जाते ना. आणि हे सर्व आपण श्रेय देतोय ते म्हणजे श्री राघोबा शैलेश क्रिकेट क्लब याला. प्रत्येक खेळाडूनं प्रत्येक पाठीराख्यांना सहकार्य दाखवलंय. वळूया नवीन षटकाकडे, तिसऱ्या षटकाकडे. बेटा मराउंड विकेट अलॉंग द कार्पेट हा फटका खेळला जातोय. तिथे स्वराज येईल क्षेत्ररक्षण करण्यासाठी. फेकी शूट केलाय तिथून अफलातून थ्रो. खांद्यातील ताकदीचा वापर इथे दाखवला जातोय. एक धाव आली धावफलकावरती. 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अगदी चांगलं क्रिकेट यासाठी केला होता अट्टा असं अतिश सरांनी देखील म्हटलं की शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोडच होतोय आणि अगदी आपण पाहतोय चांगलं क्रिकेट शेवटच्या दिवसामध्ये. अगदी नामवंत संघ एकमेकांच्या विरोधामध्ये चांगलं क्रिकेट खेळत असताना क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आपण अनुभवतोय. किंबहुना या संघाबद्दल देखील चर्चा केली जाईल. बेटा मुर्दा विकेट. यावेळेचा हा फटका फसलाय का? उंच आकाशामध्ये तिथे क्षेत्ररक्षकासाठी एक सोप्पा झेल. अजून एक फलंदाज जाणार
तो म्हणजे पॅव्हलियनच्या दिशेने बाद. खेळाडू पाण्याची पूर्तता मैदानाच्या वरती लगेचच करून घ्यायचा. 12वा प्लेअर फक्त तिथे पाणी घेऊन जाणारा. चला नौका फलंदाज लगेच मैदानाच्या वरती पाठवा आणि 12वा खेळाडू प्रत्येक संघाचा इथे आमच्यापर्यंत उपस्थित आहे, त्यालाच तिथे मुभा असेल पाणी घेऊन जायची. एक बॉटल फलंदाजांना द्या, एक बॉटल गोलंदाज करणाऱ्या संघासाठी द्या. तिथे 2 बॉटल आम्ही पाठवलेल्या आहेत. चला आपण पाहतोय हे चलूया तोवर आपण सन्मान्य अतिथी कक्षामध्ये उपस्थित अभिजित दादा मांडेलकर यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेमध्ये या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय अभिजितजी मांडेलकर आजच्या या स्पर्धेमध्ये लाभलेली उपस्थिती आणि होणारा सन्मान हा आपल्या उपस्थितीचा आहे, आयोजकांवर असणाऱ्या प्रेमाचा आहे. आपण आलात त्याबद्दल निश्चितपणे पुनश्च आपले आपण या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत. एका बाजूला आपण गोठिवली विपक्ष मुलेखन हा सामना पाहतोय, दुसऱ्या बाजूला सन्मान हा कर्तृत्वाचा या ठिकाणी होतोय. चलूया पुन्हा एकदा आवाज ऐकू आपण निखिल सरांचा. गोलंदाज चालू झालाय. समोर डावखुऱ्या त्याचा नौका फलंदाज झाला. आदर्श बॅट मधून आपण अगदी पाहतोय अफलातून फटका. चेंडू बॅकवर्ड टिप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रावरून षटकार. माफ करा चुकीची दुरुस्ती. येस येस चुकीची दुरुस्ती इथे आम्ही करतोय. षटकार नाहीये, चौकार आहे. व्हॉलेंटियर आहे तिथे. चुकीची दुरुस्ती करतोय. 4 धावा इथे घेतल्या जातील. द फलकावरती अगदी आपण पाहतोय 30 धावा द फलकावरती इथे लागल्या गेल्यात. 33 धावा द फलकावरती आहेत. येस येस तिसरं षटक आहेत चालू, म्हणजे 33 फॉर 3 आणि 3 फलंदाज देखील बाद झालेले आहेत. तिसरं षटक देखील आहे. 3-3-3 असं सर्व काही सांगावं लागतंय तिथे. अगदी आपण पाहतोय एका बाजूला नवजीवन मुळेखंड, एका बाजूला आर्यन स्पोर्ट्स गोठेवली हा संघ. गोठेवली संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकत असताना गोलंदाजी स्वीकारली आहे. 4 षटकांचा हा सामना आपण इथे पाहतोय मैदानाच्या वरती. आणि अगदी या क्रिकेट बद्दलची चर्चा माझ्या माध्यमातून देखील चालू राहील. यानंतरचा होणारा सामना असेल तो म्हणजेच चालू सामन्यामधून विनर आणि पहिला सामना अर्थातच समिता स्पोर्ट्स विजेता संघ. यावेळेचा हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग करतोय. अर्थातच अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव दफलकावरती येते. एका धाबेनिशी दफलकावरती आता धावा झाल्यात 34 धावा. क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट म्हणजे एका चेंडूवरती 6 धावा निघणे क्रिकेट आणि 6 चेंडूंमध्ये 1 धाव न निघणे म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे एक नामवंत फलंदाज शून्यावरती बाद होणे म्हणजे क्रिकेट आणि एक नौका फलंदाज येऊन धुव्वाधारी खेळी करणे म्हणजे क्रिकेट. क्रिकेटची व्याख्या फार सोपी आहे. मैदानाच्या वरती चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. अगदी डीप मधून प्रोटेक्शन पेट्रोलिंग चांगलं केलं जाते. शूट केलंय, क्षेत्ररक्षण चांगलं आहे. ऑन साइडला फेकून दिला होता परंतु डीप मध्ये इथे पेट्रोलिंग करण्यासाठी क्षेत्ररक्षणाला सजवलं गेलं होतं. आणि अगदी आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती 1 धाव आली. डावखुऱ्या हातांची ही जोडी आपल्याला इथे पाहायला मिळते. फलंदाजांची जोडी इथे पाहायला मिळते. राऊंड विकेट. हा फटका फसलाय. प्रचंड गती आहे. गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी इथे केली जातीये आणि अगदी या वेळेचा डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू सर्व काही सांगून जातो. बघा ना, गोलंदाजाकडे असणारा कसब, गोलंदाजाच्या खांद्यामध्ये असणारी ताकद इथे आता आपल्याला पाहायला मिळते. राघोबा शैलेश ट्रॉफी 2025 च्या पर्वातील जर तुम्हाला चषक आपल्या गावात घेऊन जायचं असेल ना, प्रचंड मेहनत करावी लागेल. यावेळेचा फटका आणि 440चा झटका. चेंडू सीमा पार षटकार.
बैलगाडा क्षेत्राची चर्चा ही नेहमीच राहिली आहे. जर आपण पाहिलं तर क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती बैलगाडा क्षेत्राची गाणीही वाजत असतात. जर आपण पाहिलं ना प्रितेश, तर माननीय पैलवान चंद्रहार पाटील यांची आयोजित केलेली सांगली तालुक्यातील अगदी बोरगाव गावातील त्या बैलगाडा क्षेत्राची चर्चा आपण करूया. तत्पूर्वी अतिश सरांकडे चलूया मैदानावर सामना सुरू आहे. तर मंचकावर हा सन्मान आपण पाहतोय. सन्माननीय अतिथी कक्षामध्ये निकेतन खुशाल भोईर यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि आयोजकांच्या वतीने त्यांना सन्मान दिला जाईल. मी निकेतन दादांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. खरं तर आज निखिलजी दिवसभर या मैदानाची खासियत आहे. शेवटचा दिवस म्हणजे प्रत्येक क्षेत्रातले दिग्गज असती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. कोटनाका गावाची एक दहशत आणि त्यांची एक परंपरा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे क्षण आपण कॅमेऱ्याच्या कोनामध्ये या ठिकाणी टिपताना देखील पाहतोय. तेव्हा आलेल्या मान्यवरांचं मान सन्मान, त्यांचं स्वागत आणि होणारं कर्तव्य आपण या ठिकाणी पाहतोय. चलूया सामन्याकडे. थँक्यू सो मच. आपण पाहतोय अतिथी देवो भव असं आपण अतिशय नेहमीच म्हणत असतो. आलेल्या सर्व प्रमुख अतिथींचं आपण इथे आदरातिथ्य करतोय. त्यांना विशेष असा मान आणि सन्मान इथे मिळतोय. राघोबा शैलेश ट्रॉफी म्हणजे तर हेच आहे ना. राघोबा शैलेश ट्रॉफी म्हणजे प्रेम आहे, आदर आहे, आपुलकी आहे, असं सर्व काही आपण नेहमीच म्हणत असतो. कारण का ही माणसं आपली आहेत, आपण त्यांच्या आहोत. मैदानाच्या वरती धावा बनवल्या गेल्यात त्या म्हणजेच 41 धावा. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना लेडिंग एज डावखुऱ्याचा विध्वंसक फलंदाज होतोय बाद. जावं लागेल ते म्हणजे परतीशा दिशेवर आहे. खाली मान टाकून फलंदाज बाद. बघा ना, असं म्हटलं जातं की माणसाला स्वतःचा फोटो काढण्यासाठी 1 सेकंद पुरेसा असतो प्रितेश, परंतु स्वतःची इमेज बनवायला आहे ना वर्ष घटवावी लागतात. तशी घटवावी लागणार आहेत. मैदानाच्या वरती अगदी प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असणार आहेत या इनिंगचे, म्हणजे पहिल्या इनिंगचे 4 षटकांचा हा सामना. प्रचंड चांगली गोलंदाजी प्रणालच्या माध्यमातून इथे दाखवली जाते. गोठवली संघाचा हा देखील महत्वपूर्ण गोलंदाज लक्ष केंद्रित करतोय. एटा मोर द विकेट. आता फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये फाईन खेळलाय. जसा रूम मिळाला तसा फेकून दिला सीमा रेषेच्या बाहेर दणदण करत चौकार. त्याच दरम्यान आपण पाहतोय कोटनाका गावाचं नाव हे दहीहंडी या क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यानं पोचविलं, ज्यानं शून्यातून एक विश्व निर्माण केलं. हातामध्ये काहीच नसताना मुंबई सोडली. मुंबई सोडल्यानंतर थेट हा विसावा होता कोटनाका गावामध्ये. आणि ज्या गावामध्ये आल्यानंतर तरुणांना एकत्र करून राघोबा गोविंदा पथकाची ज्यानं स्थापना केली, त्या पथकाचे गुरु, मार्गदर्शक, प्रशिक्षक सन्माननीय कैलासदादा पंडित यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं आपण स्वागत करतो या ठिकाणी. मनापासून स्वागत आहेत. तदनंतर आपण पाहतोय प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये शैलेश इलेव्हन कोटनाका संघाचे माजी खेळाडू, एक दिग्गज खेळाडू सन्माननीय मनोजदादा गणपत भोईर यांना आपण विनंती करतोय की आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता कृपया अतिथी कक्षामध्ये यावं आणि इथून या सामन्यांचा आनंद घ्यावा. वळूया मैदानाच्या वरती. अगदी चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळतंय. एटा मुहूर्त विकेट. यावेळेचा खोलवर पद्धतीचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. दिशा दाखवली फॉरवर्ड टीप स्क्वेअर लेग क्षेत्राची. तिथे एका धावेवरती समाधान दाखवावं लागतंय. मैदानाच्या वरती चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. संयम दाखवला जातोय. संयम अगदी कर्णाकडून शिकण्यासारखी एक गोष्ट म्हणजे संयम असतो. बघा, मृत्युंजयमधून एक गोष्ट आपण शिकतो ती देखील संयम असतो. आणि तो संयम आयुष्यामध्ये फार अतिशय महत्वाचा देखील असतो. कारण का घाई आणि गडबडीमध्ये घेतले जाणारे निर्णय सर्वच बरोबर असतील असं नाही. त्यासाठी आयुष्यामध्ये संयमाने निर्णय घ्यावे लागत असतात. संयम दाखवला जातोय. डावखुऱ्या त्याचा फलंदाज समोरा.
यावेळेचा हा चेंडू लिडिंग एज यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून ट्रॅव्हल एका धावेसाठी होतोय. एक धाव मैदानाच्या वरती पाहायला मिळाली आणि इथे जर पाहायला गेलं तर इनिंग ब्रेक देखील पाहायला मिळते. 49 धावा धावफलकावरती झाल्यात आणि अगदी 50 धावांची गरज ती म्हणजेच आर्यन स्पोर्ट्स गोठवली या संघाला निर्धारित 4 षटकांमध्ये इथे गरज असणार आहे. 12.5 ची सरासरी प्रतिषटक इथे राखावी लागणार आहे जर या धावा बनवायच्या असतील आणि जर या धावा रोखायच्या असतील ना मुळेखंड या संघाला तर या धावा निर्धारित 4 षटकांमध्ये रोखाव्या लागणार आहेत. अर्थातच चालू सामन्यातील विजयी होणारा संघ समिधा स्पोर्ट्स नागाव वाट पाहतीये की आपल्या समवेत खेळण्यासाठी कोणता संघ आता इथे निमंत्रण दिलं जाणार आहे. चला थोडंसं फास्ट घ्यायचं आहे मित्रांनो, थोडं फास्ट घ्या, स्पीडअप करा. येस, एका बाजूला मुळेखंड दुसऱ्या बाजूला गोठवली आहे. हे चले आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये एक अशी व्यक्ती राघोबा गोविंदा पथकाची जनस्थापना केली. खरं तर गावामध्ये सराव करणाऱ्या मुलांना पाहिलं आणि तिथून मात्र एक मनामध्ये आणलं की अशीच काही तरुण एकत्र केले तर एक पथकाची स्थापना केली जाऊ शकते. केवळ ती पथकाची स्थापना नव्हती तर रायगड जिल्ह्यामध्ये पहिले 8 थर लावण्याचा विक्रम राघोबा गोविंदा पथकाने केला. त्या पथकाचे एक यशस्वी गुरु, मार्गदर्शक आणि प्रशिक्षक सन्माननीय कैलासदादा पंडित यांचा होणारा सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्या या कर्तृत्वासाठी. खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप आभार. चला, जसे दोन्ही संघ अर्थातच एका बाजूने गोठवली या संघ आता फलंदाजी करण्यासाठी द्वितीय सत्रामध्ये मैदानाच्या वरती अगदी जिद्दोजहद करण्यासाठी उतरणार. एका बाजूला मुळेखंड संघ आहे ना या 50 धावा रोखण्यासाठी अगदी प्रामाणिक आणि शर्थीचे प्रयत्न करणार आणि या क्रिकेटच्या स्पर्धेचं धावतं समालोचन करण्याची मी विनंती करतो की अतिश सरांना की मायक्रोफोनवरती यायचंय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि ऐकत राहा. रग्बा चॅम्पियन्स ट्रॉफी निखिल पडते नाव आहे ना, इथे थोड्या वेळासाठी इथेच थांबते. थँक्यू सो मच. पेंट करण्याचं एक चॅलेंज त्यांच्या समोर या ठिकाणी असणार आहे आणि ह्या चॅलेंजला स्वीकार करत कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल, काय फिल्डिंगची व्यूहरचना असेल, टार्गेट केलं जाईल का, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. तद्वर आपण पाहतोय या सन्माननीय अतिथी कक्षामध्ये सन्माननीय आदरणीय श्री देवेंद्रजी माणिक पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मी विनंती करतोय की आपल्या आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करावा. हा सन्मान आजच्या उपस्थितीचा आहे, परंपरेचा आहे आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाला आपण कर्तव्यपूर्ण हा सन्मान समर्पित करतोय. अदराची शाल हे महाराष्ट्राचं लाडकं वस्त्र आहे, ते परिधान केलं जात आहे आणि एक गोड आठवण भेट त्यांना या ठिकाणी समर्पित केली जाते. चला, या सामन्याला उशीर होतोय, थोडी घाई करा, क्षेत्ररक्षण लावून घ्या. इट फॉर टॅट जशास तसं उत्तर देण्यासाठी गोठवली संघाचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय स्वराज म्हात्रे, नॉन स्ट्राईक एंडला हर्षद पाटील आणि गोलंदाजीतून उत्तर देण्यासाठी आपण गोलंदाज पाहतोय आदर्श. आदर्श फार अनुभव या प्रदीर्घ या गोलंदाजाकडे आहे. आपल्या गोलंदाजाच्या अनुभवाच्या गाठोडीतून मात्र कोणकोणते चेंडू आज बरसताना पाहायला मिळतील. संघाचा एक प्रमुख गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, डावं उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये असेल. पेट्रोल पंप एंड कडून पहिला बॉल, फर्स्ट डिलिव्हरी. यावेळेस आउटसाइड ऑफस्टमच्या बराचसा बाहेर जातोय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आलेत. व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. पंचांनी गोलंदाजाला दंडित केलं. आपण वाईड लाईनच्या बाहेर अगदी जास्त बाहेर बॉल टाकू शकत नाहीये, त्याने त्या नियमाचं केलं जाणार हे उल्लंघन. त्यावर मिळालेली एक धाव, झालेली डाबाची सुरुवात. पुढचा बॉल, यावेळी क्रॉस खेळण्याचा प्रयत्न, कट पॉइंट मधून सुई मधून धागा ओवावाना तसा चेंडूला बाहेर काढलाय, आलाय या डाबातील पहिला चौकार.
शैली शिलिबन कोटनाका संघाचे एक आधारस्तंभ सहकारी त्या काळामध्ये गुणलेखक नसायचा, पण त्या काळामध्ये आपल्या संघासोबत गुणलेखकाची भूमिका निभावणारे सन्माननीय दत्ता कृष्णा भुईर यांना आपण आमंत्रित करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि इथून या सामन्यांचा आनंद घ्यावा. या स्पर्धेमध्ये तुमचं आपण मनापासून स्वागत करतोय. पहिल्या बॉलवर आलेला व्हाईट बॉल आणि दुसऱ्या बॉलवर आलेला हा चौकार आपण पाहतोय. पुढचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला. डीप मिडऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय अलॉंग द कार्पेट. या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं जाईल. त्या ठिकाणी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. पण धावा करायच्या आहेत 50 धावांची गती मात्र छान झाली आहे. आलेल्या पहिल्या 2 चेंडूमध्ये धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. गोठवली संघ फार मोठं नाव आहे आणि इथे मात्र तुम्हाला संघर्ष अधिक करावा लागेल. मुलेकड संघाच्या गोलंदाजांना फुलटॉस बॉल आहे, लंगटच्या वरून फेकून दिलाय सीमारेषेच्या दिशेनं. अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळत आहे. डेडिकेशन केलं जाते त्या ठिकाणी. 100% झुकून देणारं क्षेत्ररक्षक आणि त्याचं कौतुक या ठिकाणी होत असताना एका चेंडू मागे बऱ्याच घडामोडी. आधी गोलंदाजांना चूक केली, फुलटॉस फेकला, तदनंतर फलंदाजाचा टायमिंग पाहायला मिळाला, तदनंतर क्षेत्ररक्षकाची या ठिकाणी फिल्डिंग आणि तदनंतर आलेला हा रनआउटचा धोका. म्हणजे एका चेंडू मागे 4 विविध घटना आपण पाहिल्या. हे खरं तर क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेनेशी धावसंख्या आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचल्यात 9च्या घरामध्ये. 50 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं जात आहे. प्रत्युत्तर देताना मात्र गोठिवली संघाची एक छान सुरुवात आपण पाहतोय. आर्यन स्पोर्ट्स गोठिवली संघ या ठिकाणी खेळतोय. यावेळेस लटकट करण्याचा प्रयत्न, जागा तयार केली, पद्धत आली, त्याचा वापर होता, फुटवर्क पायांचा वापर, परंतु गॅप शोधण्यामध्ये टायमिंग साधण्यामध्ये मात्र फलंदाजाला आलेलं अपयश. समय सूचकता फार महत्वाची आहे मित्रांनो. कोणत्याही क्षेत्रामध्ये समय सूचकता टायमिंग हे फार महत्वाचं आहे. रंगभूमीवर 2 कलावंतांचं टायमिंग चुकलं ना तर मात्र ही कला देखील बिखरली जाते. क्रिकेटच्या मैदानावर देखील चेंडू आणि बॅटचं टायमिंग होणं फार गरजेचं असतं. यावेळेस मात्र आणखी एक वेगवान बॉल पाहायला मिळालाय. डॉट बॉलचा खेळ झालाय. अप्रतिम गोलंदाजी. चौकार खाल्ल्यानंतर धावा आल्यानंतर आदर्शनं केलेलं हे कमबॅक आहे. आदर्शकडे तेवढी ताकद आहे, तेवढा अनुभव आहे. 2 खेळाडूंना, 2 फलंदाजांना चर्चेस भाग पाडले या गोलंदाजांना. काय असेल पुढच्या बॉलवर? पुढचा बॉल फुलटॉस बॉल आहे लंगनच्या रिझन मध्ये. यावेळेस कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. 1 बाउन्स ओव्हर द रो. 4 धावांकरता चाललाय चेंडू. पण आर्यन स्पोर्ट्स गोठिवली संघाला खेळताना पाहतोय ज्यांच्या जागेवर घणसोळीचा संघ होता. वाईल्ड कार्ड एंट्री आहे आणि तिथे मात्र संधीचं सोनं करताना दिसतंय. आयुष्यामध्ये संधी ही मागून कधी मिळत नसते. ज्यांनी संधी दिली ना तिथे पोहोचल्यानंतर आपण त्या संधीचं सोनं करणं हे फार गरजेचं असते. आज कोटनाकाचं मैदान गाजवण्यासाठी मात्र गोठिवली संघ तयार आहे. पण या संघर्षाच्या खेळामध्ये तितक्याच ताकदीनं उभा आहे मुलेखंडचा संघ देखील. या दरम्यान आपण पाहतोय आपल्या डाव्या बाजूला स्वर्गीय विराज पाटील स्टँड हे प्रेक्षकांचे एक कक्ष आहे. त्यांचे वडील सन्माननीय कमलाकरजी पाटील प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये कुठेतरी बसलेले आहेत. त्यांना मला वाटतं अतिथी कक्षामध्ये आलेले आहेत. त्यांचं आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करूया. नवीन गोलंदाजाचा वापर केला जाईल. आपण पाहतो हर्षल नावाचा हा गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल. फील्ड पोझिशन मध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. या 4 षटकांचा खेळ असल्यामुळे आता 5 खेळाडू हे सीमारेषेवर तैनात केले जातील. आत्ताच्या घडीला मात्र हर्षलच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी आहे. पहिल्या षटकामध्ये 13 आल्यात, राहिले 18 बॉल. विजयाचा आकडा अजूनही 37 धावांचा. स्विच करण्याचा प्रयत्न केलाय आल्या. यावेळेस मात्र झुकून दिले स्वतःला या फलंदाजांना. पहिल्या बॉलवर हर्षलच्या केले आक्रमण. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
हे प्रत्युत्तर होतं. हर्षलचा ऍक्शन चांगला होता, परंतु ऍक्शनवर आलेली ही रिॲक्शन, फलंदाजाचं नाव आपण पाहतोय हर्षन. चांगल्या पद्धतीनं फटका आपण पाहिला. पुरेसा वेळ या फलंदाजाकडे होता, स्वतःला पूर्णपणे झुकून दिलं. टायमिंग चांगलं होतं. 6 धावा मिळाल्या. पुढचा बॉल हर्षल याचा. परत एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र गॅप पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय, यावेळी देखील सीमारेषेच्या बाहेर आलाय. आणखी एक चौकार. अगोदर आपण जर पाहिलं तर हर्षल कोणत्याही पद्धतीने चेंडू खेळला नव्हता. आल्या आल्या दोन्ही चेंडू रिव्हर्सच्या माध्यमातून त्याने या ठिकाणी खेळून काढलाय. त्याच्याकडे असणारं एक वेगळं टॅलेंट, त्याच्याकडे असणारी जी शैली आणि गोलंदाजीच्या शैलीच्या अपोज रिव्हर्स स्विचचे 2 फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमबॅक होईल का हर्षलचं? या ठिकाणी आपण बघूया पुढचा बॉल. यावेळेस लवर फुल टॉस परफेक्ट यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये 2 गोष्टी आपल्याला परफेक्ट पाहायला मिळाल्या. गोलंदाजाच्या हातातून पडला जाणारा एक परफेक्ट यॉर्कर आणि दुसरे म्हणजे सर सचिन रमेश तेंडुलकर. यापेक्षा क्रिकेटच्या खेळामध्ये आणखी कोणीही परफेक्ट होऊ शकलं नाहीये. त्याची कारणं अनेक आहेत, कारण आपण पाहिलं क्रिकेटच्या खेळामध्ये रेकॉर्ड ब्रेक केले जातात, पण क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर देखील आपण रेकॉर्ड ब्रेक करणारी माणुसकी आणि चिरंतर आपलं चारित्र्य हे चांगलं समाजापुढे ठेवलं, ज्याचं नाव अर्थातच गॉड ऑफ क्रिकेट. आणि निश्चितपणे आताच्या घडीला या यॉर्करने छोटंसं कमबॅक करून दिलंय हर्षलला आणि अशाच यॉर्करची चांगल्या चेंडूची गरज आहे मुलेकण संघाला देखील. पुढचा बॉल. यावेळेस सलक्या हाताने चेंडूला पुश केलाय. अगदी खेळण्याचा प्रयत्न, त्याचं पदतली ते फुटवर्कचा वापर आणि तदनंतर घेतलेला निर्णय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. विकेट या ठिकाणी आलेली नाही आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगलं संयोजन आहे, चांगलं नियोजन आहे, चांगलं बॉन्डिंग देखील पाहायला मिळतंय. कम्युनिकेशन दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं आहे. हर्षल नावाचा गोलंदाज पहिल्या चेंडूवर षटकार चौकार आल्यानंतर मात्र एक छोटं कमबॅक आपल्या या स्पेलमध्ये या ठिकाणी करतोय. पुढचा बॉल. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला टोळवलाय. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहे. एकच धाव मिळते. षटकार आणि चौकारानंतर हर्षल गावडनं केलेली ही वापसी म्हणता येईल, कारण धावा करायच्या 4 षटकामध्ये 50, पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 13, तदनंतर 8 चेंडूचा विचार केला तर 8 चेंडूमध्येच जवळजवळ 23 धावा या ठिकाणी कुठून काढल्या होत्या आर्यन स्पोर्ट्स गोठवली संघानं. पण तदनंतर हर्षल गावडनं केलं एक छोटंसं कमबॅक आपण या ठिकाणी पाहतोय. पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक यॉर्कर पाहायला मिळालाय, आणखी एक यॉर्कर पाहायला मिळालाय. हर्षल गावडचं कौतुक करावं लागेल. षटकार आणि चौकार खाल्यानंतर मात्र त्यानं केलेलं हे कमबॅक होतं. 2 षटकं संपली जात आहेत. 2 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो टोटल जाऊन पोहोचली आहे 26 घरामध्ये. 27 धावसंख्या धावफलकावर लागली जाते. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ झालाय. 27 धावा धावफलकावर आली आहेत. अजूनही 2 संघांमध्ये थोडीशी संघर्षाची जी बाजू आहे ती बाकी आहे. पण टीम मीटिंगसाठी अधिक वेळ आपल्याकडे नाही आहे. मी मुलेकण संघाला विनंती करतोय, आता टीम मीटिंग करू नका, कारण 12:45 होत आहेत. बरोबर 12:45 आणि आजच्या दिवसातला हा दुसरा सामनाच या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे तुम्ही जितकं सहकार्य कराल ना तितकं गरजेचं राहील. आपण कोणत्या गोष्टीला कोणत्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट करताना ते फार महत्वाचं आहे. आयुष्यामध्ये जे वेळेला इन्व्हेस्ट करतात ना ती वेळ त्यांना खूप काही देऊन जाते, पण जे वेळेचा दुरुपयोग करतात ना ती देखील वेळ माणसाला खूप काही शिकून देखील जाते. इथे तुम्हाला वेळ इन्व्हेस्ट करायची आहे, टाइम इन्व्हेस्ट करायचा आहे आणि त्या इन्व्हेस्ट मधून काय मिळते बघा. आयुष्याची यशाची उंच उंच क्षितिज पार करण्यासाठी लागणारी जी वेळ आहे ना ती फार महत्वाची आहे. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय कमलाकर पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभागमन, त्यांचा होणारा सन्मान. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्याचा सन्मान या ठिकाणी करतोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अक्षय. पहिला बॉल अलगद पद्धतीनं, गती नव्हती या चेंडूमध्ये, परंतु चेंडूचं लँडिंग अतिशय परफेक्ट होतं. ऑफ साइड वर यॉर्क केलेला प्रयत्न आणि तदनंतर मिळालेली एक धाव. अजूनही 11 बॉलमध्ये विजयाचं लक्ष आहे 22 धावांचं. प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला 2 धावांची गरज आहे.
11 बॉल 22. पुढचा बॉल अक्षय याचा. यावेळेस ओ हो 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 हो, कॉपी बुक स्टाईल आहे. कव्हरच्या वरून आलाय, प्रॉपर टायमिंग देऊन जाणार पूर्णपणे अर्धा डझन धावा. डीप मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक पेक्षा अधिक काही नाही, समाधान प्राप्त करावं लागेल. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 घरामध्ये. शिल्लक चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर 7 बॉल 15 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाही आहे मित्रांनो. सामन्यामध्ये गरमागरमी या ठिकाणी वाढू लागली आहे. तर हा चेंडू फार महत्वाचा ठरेल. इथून जर सिंगल आली तर हे कमबॅक राहील मुलेकड संघाचं. पण मोठा फटका आला ना तर गोठवली संघ आपल्या बाजूने हा सामना खेचून जाईल. काय असेल, किती असतील आकडे या बॉलवर. स्लो बॉल, येस, फिनिश केलाय. या चेंडूला लांगांच्या वरून जातोय, आउट ऑफ द पार्क. 6 धावा. तो 6 चेंडू राहिल्यात, फक्त 9 धावा. काय घडले या सामन्यामध्ये आतापर्यंत जर आपण विचार केला, गोठवली संघाने चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली आहे. 3 षटकं संपली आहेत, टोटल धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 41 या धावसंख्येवर. चांगल्या गतीने धावसंख्या झाली आहे. कमबॅक करावा लागेल. इथे मात्र आत्ता केलं नाही ना तर या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी तुम्हाला 1 वर्षाची वाट बघावी लागेल. आज आत्ता आणि ताबडतोड आपल्या गोलंदाजाला या ठिकाणी चांगलं कमबॅक करून दाखवावं लागेल. एक छान वाक्य आहे, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला कोणी अजून अशी भिंत नाही. तुम्हाला अडवणारी भिंत समाजामध्ये जर निर्माण करायची नसेल ना तर तुमच्या सामर्थ्याची चळवळ तुम्हाला या मैदानावर उभी करावं लागेल. या संघर्षाच्या खेळामध्ये तुम्हाला अधिक परिश्रम गाठावे लागतील, घाम गाळावा लागेल. कारण जो मेहनत करतो ना त्याला यश जरी उशिरा आलं ना तर एक ना एक दिवस हे यश नक्कीच तुमचं पायांचं चुंबन या ठिकाणी नक्कीच घेतो. 6 बॉल 9 ची गरज आहे. गोलंदाज काढला एक महत्वाच्या टप्प्यावर. डाव्या हाताची ताकद या ठिकाणी वापरली जाईल. आपण पाहतो गोलंदाज धीरज याच्या हातामध्ये बॉल. धीरजनं आजवर आपल्या एका षटकामध्ये 3 धावा देखील दिल्यात. मेडल षटक देखील टाकताना या गोलंदाजाला आपण पाहिलंय. त्याला डिपेंड करायचे आहेत. 9 धावा 6 बॉल 9चं समीकरण. पहिला बॉल धीरजाचा. यावेळेस ओव्हर पिच बॉल. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तयार आहे
आल्या आल्या या गोलंदाजानं काढली होती पहिल्या बॉलवर विकेट, पण काय केलंय इथे मात्र चूक केली या खेळाडूनं. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चूक होईल अशी अपेक्षा नव्हती ना त्या खेळाडूकडून, चूक झाली मित्रांनो. पुढचा बॉल हवेमध्ये बॉल आहे. येस येस, सामन्यावर फरक पडला असता, त्या कॅचनं सामना पूर्णपणे मुलेकंड संघाला देखील दिला असता. आणखी एक विकेट. मॅच फॉर द मॅच. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये गेलेला हा कॅच नव्हता, कदाचित तो मॅच देखील असू शकतो, कारण त्या कॅचनं 4 धावा दिल्या आहेत. अनवधानानं अपेक्षित खेळाडूकडून जेव्हा आपण जास्त अपेक्षा ठेवतो ना, तेव्हा होणारी ही चूक आपण त्या खेळाडूकडे जर पाहिलं ना, तर त्या खेळाडूला त्या संघामध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून देखील पाहतो, आणि त्या खेळाडूमधून झालेली ही चूक थोडीशी संघाची स्थिती बिघडवणारी. तदनंतर आलेला आणखी एक ब्रेक थ्रू, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, रुणाल. पुढचा बॉल यावेळेस लंग द कार्पेट, लॉंग ऑन रिझर्व मध्ये एक धाव वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. काय घडलं यावेळेस? अपील केलं जाईल आणि पंचांचा इशारा आलाय. खेळाडू मला वाटतंय सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. जेव्हा वरतून काही होत नाही ना, त्यावेळेस आपल्याला खालून करावं लागतं. मोठे फटके येत नाहीत, सिंगल डबल्सवर जास्त प्रमाणामध्ये भर दिला जातोय. आता समीकरण बदललाय. येणारे 3 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. डॉट बॉलला अतिशय महत्व आहे, विकेट बॉलला अतिशय महत्व आहे. इथे जर मोठा फटका आला तर सामना फिनिश होऊ शकतोय. पुढचा बॉल, जागा तयार केली आहे, बॅकफुट फायर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. कोणताही खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. गर गर गर, चौकार.